परमपूज्य स्वामी स्वरूपानंद जीवन साहित्य दर्शन या डॉक्टर अशोक कामत आणि प्राध्यापक कुलकर्णी तथा स्वामी प्रज्ञानंद यांनी संपादित केलेल्या पुस्तकातील 5व्या विभागातील आज ऐकूया स्वामी श्रीकृष्ण भारती यांनी लिहिलेल्या बैसोनी एकांती करी सोहम ध्यान या लेखाचा भाग 2. मनाला जे जे प्राप्त होतं ते त्याला व्यर्थ होऊन जातं, कारण मनाचा सारा रस अनुपलब्धतेमध्ये आहे. जे प्राप्त नाही त्याच्यामध्ये आहे. मनाची धाव सदा अभावाच्या मागे आहे. स्वभावात त्याला रस नाही. मनाचा हा नियम नीटपणे समजून घ्या की ते जेव्हा बाजारात असेल तेव्हा ते एकांताची इच्छा करेल आणि एकांतात असेल तेव्हा ते बाजारात धावेल. माणसाचं जीवन अशा तऱ्हेच्या जटिलतेनं भरलेलं आहे आणि ही जटिलता जोपर्यंत आपण नीटपणे समजून घेणार नाही तोपर्यंत ध्यान साधणं अत्यंत कठीण होऊन जातं. एकांत स्थानाचा सम्यक अर्थ म्हणूनच नीट समजून घेणं आवश्यक आहे. बाहेरील प्रकृतीतील एकांत लाभणं उत्तमच आहे, परंतु तेवढंच पुरेसं नाही. अंतरातील एकांत महत्त्वपूर्ण आहे. अंतरातही एकांत हवा आणि आपल्या अंतरात तर अनंत वासनांची, विचारांची, व्यक्तीची, शत्रुमित्राची, देवदेवतांची गर्दी भरलेली आहे. प्रत्येक मनुष्य असा एक गर्दीनं भरलेला बाजारच आहे. म्हणून सकाळी असलेला मनुष्य दुपारी नसतो आणि संध्याकाळी तिसराच असतो. या स्थितीची मग त्यालाच अस्वस्थता असते. त्याला वाटत असतं की सकाळी मी खूप प्रसन्न होतो, दुपारी माझ्यावर ही उदासी कुठून आली, संध्याकाळी कामक्रोधानं आपल्याला अचानक कसं घेरलं. सकाळी साऱ्या जगाचं भलं चिंतणारा मी जगाच्या विनाशाची स्वप्न कशी पाहू लागलो. हे माझ्या अंतरात काय घडतंय? याचं उत्तर हेच आहे की आपल्या अंतरात अनंत चेहरे आहेत. सकाळी एक चेहरा होता, दुपारी दुसरा आणि सायंकाळी तिसरा. सकाळी एक बोलत होता, संध्याकाळपर्यंत अनंत चेहरे आपली वक्तव्य देत आहेत. म्हणून सकाळी ज्यानं वचन दिलं, नियम घेतला, तो सायंकाळी उपस्थित नाही तर दुसराच कुणी आहे. मनुष्य असा बहुचित्तवान आहे. त्याचं मन एकचित्त नाही. म्हणून या अंतरीच्या बहुचित्त अवस्थेत एकांत संभवनीय नाही. म्हणून एकांताचा जो गहन गंभीर अर्थ आहे तो हाच की बहुचित्ततेच्या जागी एकचित्तता होणे. आपल्या अंतरातील बहुचित्तता संपून जाणे आणि एकचित्तता होणे. असं एकचित्त झालेली आंतरिक स्थिती म्हणजेच एकांत स्थान होय. ठाईचं बैसोनी करा एकचित्त, आळवावा भगवंत आवडीने. आपण बाहेरील जगात फारच कमी जगत असतो. याच्या तिप्पट आपण आपल्या आंतरिक जगात जगत असतो. एखादा शब्द जेव्हा आपल्या मुखातून बाहेर पडतो तेव्हा तो आपल्या आत 1000 वेळा घुमून आलेला असतो. एखादं कृत्य जेव्हा बाहेर घटित होतं तेव्हा ते 1000 वेळेला आत घडलेलं असतं. आपल्या अंतरात आपण एक जग निर्माण केलेलं आहे. त्या साऱ्याचीच बाजार गर्दी आत बसलेली आहे. वासना प्रथम निर्माण होतात, मग त्याची मुळं विस्तारतात, अंकुरतात आणि मग पुष्कळ अवधीनंतर त्याची पानं, फांद्या, फुले, काटे बाहेरच्या जगात प्रकट होत असतात. जेव्हा 1000 वासना आत निर्माण होतात तेव्हा त्यातील एखाद दुसरीच बाहेरच्या जगात प्रकट होत असते. कितीतरी योजना मन बनवीत असतं, त्यातील 100रातील एखादीही कधी पुरी होताना दिसत नाही. हीच आपल्या अंतरातील सर्व बाजार गर्दी आहे. म्हणून आपण कुठेही जरी गेलात
अगदी निर्जन जंगलात जरी जाऊन बसलात तरी कमीत कमी आपण तर तिथे असणारच. अगदी बाहेरील सर्व जग सोडून आपण कुठेही गेलो तरी आपणाबरोबर आपल्या आत असलेली ही सारी गर्दी येणारच. आपल्या मनातील साऱ्या कल्पना, साऱ्या वासना, आपल्या मनाचे सारे संबंध हे सारं आपल्याबरोबर एक साथ असणारच. आणि हीच सारी आतील गर्दी आहे, बाजार आहे. या आंतरिक गर्दीला मिटवण्याचं नाव एकांत आहे. म्हणून एक एकांत स्थान तर आहेच, पण त्याहून एकांताची स्थिती मोठी किमती आहे. भौतिक एकांत स्थानी बसणं उत्तमच, परंतु एवढ्यानं एकांत साधला असं समजणं चूक ठरेल. असा स्थानीय एकांत उपयोगी जरूर होऊ शकेल, पण तेवढाच तो पर्याप्त असणार नाही. एकांताची स्थिती असणंही अत्यंत आवश्यक आहे. ती असेल तर स्थानाचं मग कुठलं प्रयोजन उरतच नाही. मग व्यक्ती कुठेही एकांतात असू शकते. एकदा मन एकचित्त झालं की मग मनाच्या जगावरील त्याची पकड सैल पडू लागते. आणि जेव्हा या मनाच्या जगताच्या जाळ्याच्या पार व्यक्ती झाली की ती आपसुकच एकांत स्थानाला आणि स्थितीला उपलब्ध होऊन जाते. स्थिती आतील गोष्ट आहे आणि स्थान बाहेरील आहे. स्थान गौण आहे, स्थिती मूल्यवान आहे. आज इथेच थांबूया. यानंतरचा भाग आपण उद्या ऐकूया. स्वामी माझा निरंजन, तोची सर्वा अधिष्ठान. अधिष्ठानी ब्रह्मानंद, श्री स्वामी स्वरूपानंद. श्रीमत् सच्चिदानंद सद्गुरु श्री स्वामी स्वरूपानंद महाराज की जय. हरि ओम तत्सत.